अमरावतीच्या परतवाड्यात उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाने आधीच राज्यभरात संताप निर्माण केला होता। मात्र आता या प्रकरणात समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। मुख्य आरोपी अयान अहमद, ज्यावर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप आहेत, तोच आरोपी भर रस्त्यात वाढदिवस साजरा करताना दिसतोय। बॉस असा उल्लेख असलेली टी शर्ट, फटाके आणि केक कटिंग। पण या सगळ्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे वर्दीतले पोलीसच या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होत त्याला केक भरवतात। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित होतोय। ज्या व्यक्तीवर इतके गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, त्याच्यासोबत पोलीस इतक्या मोकळेपणाने कसे वागत होते? ज्या दिवशी हा वाढदिवस साजरा झाला त्या दिवशी पोलिसांनी त्याला थांबवलं का नाही? मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडले जात असताना कायद्याचं उल्लंघन होत नव्हतं का? आणि जर होत होतं तर कारवाई का झाली नाही? उलट कायद्याचे रक्षकच त्या सेलिब्रेशनचा भाग बनले। यामुळे हा निष्काळजीपणा आहे की काहीतरी संगनमत, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जातोय। आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखला जात होता। स्मार्ट लुक आणि स्टाईलमुळे तो तरुणींना आकर्षित करत असे। ओळख वाढल्यानंतर तो त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे। भेटायला बोलवून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले जात आणि त्यानंतर सुरू व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ। आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी 45 सदस्यांची विशेष तपास पथकं SIT स्थापन करण्यात आली आहे। मात्र आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या या व्हायरल व्हिडिओवर आणि त्या पोलिसांवर ज्यांनी आरोपीला केक भरवला। या प्रकरणात पुढे नेमकी कोणती कारवाई होणार? आरोपीसह संबंधित पोलिसांवरही कठोर पावलं उचलली जातील का, की पुन्हा एकदा न्याय प्रक्रिया प्रश्नचिन्हाखाली येणार, हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।